आज आपल्या जुन्नर तालुक्यावर फक्त बेनके कुटुंबावरच नाही तर जुन्नर तालुक्यावर एक शोककळा पसरली. कारण अनेक दशकं ज्यांचं आपण काम पाहिलं, खरं तर हॅलो वल्लभ शेठ बोलतोय आणि प्रशासनाचा जो दरारा तो आवाज कुठेतरी आज पडद्याच्या काळाआड गेलेला आहे. कारण आजपर्यंत जे प्रशासन पाहिलं, जुन्नर तालुक्याने पाहिलं, जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने पाहिलं, आजपर्यंत असा आमदार होणे नाही आणि असा नेता पण होणे नाही. खरं तर साहेबांबद्दल काय बोलू आणि किती काय सांगू. खरं तर आम्ही निशब्द आहोत. कारण जुन्नर तालुक्याचा ढाण्या वाघ आज खऱ्या अर्थानं हरपलाय. अनेक आठवणी आहेत, सांगणारे अनेक क्षण आहेत. फक्त जाता जाता एक शेवटचा क्षण सांगतो की साहेबांच्या आजारपणाच्या अगोदरच्या काळात साहेबांनी आवर्जून सांगितलं की माळींची दुर्घटना घडली होती. साहेब म्हणले की आपल्याला त्या माळींच्या ठिकाणी जायचं आहे, पाहायला जायचं आहे, पुनर्वसन कसं झालं ते पाहायला जायचं. म्हणजे आजारपणाच्या काळातही साहेब सर्वसामान्य जनतेची काळजी कशी घेत होते, जिथं जिथं दुर्घटना होईल तिथं कसे पोहोचत होते, एक फार मोठं उदाहरण आहे. आणि माळींना ज्यावेळेस साहेब सगळे ज्येष्ठ त्यांचे सगळे सहकारी होते, त्याच्यामध्ये तरुणांमध्ये पुष्कर आणि मी पण त्या ठिकाणी सोबत होतो. पण माळींना गेल्यानंतर साहेबांनी माळींना गेल्यानंतर तिथले जे विद्यार्थी होते, साहेबांनी सांगितलं की हे विद्यार्थ्यांचे बरेचसे पालक आहे ते जे आज जमिनीत गाडले गेले होते आणि असे अनेक विद्यार्थी ते शाळेत शिकत होते. साहेब म्हणले मला ते विद्यार्थ्यांकडे घेऊन चाल. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की सूरज, सगळ्या मुलांना या ठिकाणी आपल्याला बिस्किट वाटप करायचे. साहेबांनी स्वतः प्रत्येक विद्यार्थ्याला त्या ठिकाणी खाऊ वाटप केलं. म्हणजे हे जपणारे बेनके साहेब होते. जरी साहेब वरून टणक दिसत असेल, परंतु ते फणसासारखं जसं फळ असतं की फणस आतून जे गर असतो तो निश्चित प्रेमाचा गर साहेबांसारखा कोणाकडे नव्हता. आज खऱ्या अर्थानं आपण सगळेजण साहेबांच्या कुटुंबाच्या दुःखात तर सामील आहोतच, परंतु असा खरं तर नेता होणे नाही. आम्ही निशब्द आहोत. सगळा कार्यकर्ते पोरके झालेत, हा तालुका पोरका झाला आहे. मी सगळ्या तालुक्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि अभिवादन करतो.